नमस्कार. परत एकदा तुमचं सगळ्यांचं श्रुतिकथा ह्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण जी गोष्ट बघणार आहोत, त्या गोष्टीतनं आपल्याला एक माहिती अशी कळणार आहे, की आपले जे विष्णुदेव आहेत, जे 4 महिने निद्रा घेतात, 4 महिने निद्रिस्त अवस्थेत असतात. म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत ते झोपलेले असतात. तर त्यामागची कथा काय आहे, ही फार थोड्या जणांना माहिती आहे. तर ती गोष्ट आज आपण बघणार आहोत आणि एक नवीन माहितीसुद्धा आपल्याला कळणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट बघितली होती, की कसा विष्णूंनी वामन अवतार घेतला, तो का घेतला? तर राक्षसांचा जो राजा होता, बळीराजा जो होता, त्याने हाहाकार सगळीकडे पृथ्वीवर उडवून दिलेला होता. सगळ्या देवांना, सगळ्या पृथ्वीवर, सगळ्यांना त्याने त्रास दिला होता. सगळे देव त्याला घाबरत होते, भयभीत झाले होते. पण त्या बळीराजाकडे एकच खूप चांगला गुण होता आणि तो गुण म्हणजे दान करण्याचा. तो अतिशय दानशूर होता. त्याच्याकडे कोणीही याचिका केली, काहीही मागितलं, की तो पुढचा मागचा विचार न करता त्याला ती गोष्ट दान म्हणून देऊन टाकायचा. तर असा होता बळीराजा आणि त्याच्या ह्याच गुणाचा देवानी फायदा घेतला. विष्णुदेवाला साकडं घातलं, की आम्हाला वाचव या बळीराजापासून आणि आपल्या विष्णुदेवांनी वामनचा अवतार घेतला. आता वामनाचा अवतार घेतल्यावर ते बळीराजाकडे गेले. ही गोष्ट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे. थोडक्यात ही गोष्ट परत एकदा बघूया, की त्यांनी पहिलं पाऊल 3 पावलं जमीन मागितली. पहिलं पाऊल पृथ्वीवर टाकलं. पूर्ण पृथ्वी त्यांनी पादाक्रांत केली. दुसरं पाऊल जे आहे ते अवकाशात टाकलं. पूर्ण अवकाश व्यापून टाकला आणि तिसरं पाऊल टाकणार कुठे? तेवढ्यात बळीराजा गुडघ्यावर बसला आणि तिसरं जे पाऊल आहे ते वामनाने त्यांच्या मस्तकावर ठेवलं आणि तो बळीराजा जो होता तो पाताळामध्ये निघून गेला. पण पाताळात जायच्या आधी बळीराजाने एक वरदान मागितलं. आता बळीराजा हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता. त्याने खूप भक्ती केलेली होती विष्णूची. त्यामुळे विष्णुदेवांना त्याला काही नकार देता आला नाही आणि त्यांनी त्याचं वरदान मान्य केलं. तर हे वरदान होतं काय? तर बळीराजाने असं वरदान मागितलं, की तुम्ही माझ्यासोबत पाताळ लोकात चला आणि माझ्यासोबतच राहा. आता जेव्हा बळीराजा पाताळात गेला, त्याच्यासोबत आपले विष्णुदेवही पाताळात गेले आणि त्याच्यासोबत पाताळात राहू लागले. ही गोष्ट जेव्हा समस्त देवांना कळली, तेव्हा त्यांना अतिशय राग आला, पण ते काही करू शकत नव्हते, कारण ते शेवटी भगवान विष्णूंचं वरदान होतं. आता त्यांना वर कसं आणायचं? त्यांना स्वर्गलोकात पुन्हा कसं न्यायचं? सगळ्यांनी खूप प्रयत्न करून बघितले, पण कोणालाच यश नाही आलं. लक्ष्मी देवी स्वतः पाताळात गेल्या आणि त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी बळीराजाला आपलं भाऊ बनवलं, त्याला राखी बांधली आणि बदल्यात विष्णुदेवांना परत घेऊन जायची विनंती केली. त्यानुसार बळीराजाने त्यांना ती विनंती मान्य केली आणि विष्णुदेवांना पाताळातून मुक्त केलं. पण झालं असं, की विष्णुदेव हे वचनात बनलेले होते. त्यांनी एकीकडे वरदान दिलेलं होतं, की मी तुझ्यासोबत पाताळात राहीन आणि एकीकडे बळीराजाने सुद्धा लक्ष्मी देवींना वरदान दिलेलं होतं. तर ह्या पेचातून आता मार्ग कसा काढायचा? तर विष्णुदेवानीच यातून एक मार्ग काढला. तो मार्ग असा होता, की विष्णुदेवानी बळीराजाला सांगितलं, की वर्षातले 4 महिने मी पाताळात राहीन, तुझ्यासोबत राहीन आणि मित्रहो हेच ते 4 महिने. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत असं म्हणतात, की विष्णुदेव हे पाताळात असतात. म्हणजे ते निद्रिस्त अवस्थेत असतात, पण त्यांचा एक अंश हा पाताळात वामनाच्या रूपाने राहत असतो आणि ते जेव्हा निद्रिस्त असतात, तेव्हा पृथ्वीवरचा सगळा कारभार ते श्री शंकर ह्या देवांकडे सुपूर्द करतात आणि ते निद्रिस्त अवस्थेत जातात. म्हणूनच ह्या 4 महिन्यात आपण भगवान शंकरांची जास्त उपासना करतो. त्यामध्ये श्रावण महिना येतो आणि आपण शंकरांचं पूजन करतो. आणि हेही तुम्ही लक्षात घ्या, की हे जे 4 महिने आहेत, ह्या 4 महिन्यात आपल्याकडे कोणतंही शुभकार्य करत नाहीत. लग्न, मुंजी किंवा कुठलंही शुभकार्य आहे, वास्तुशांत असलीही शुभकार्य ह्या 4 महिन्यात आपण करत नाही. कारण असं म्हणतात, की पृथ्वीवर विष्णुदेवाचा वास नसतो आणि ते निद्रिस्त अवस्थेत असतात. तर आता ही देवउठणी एकादशीसुद्धा ह्याला म्हणतात, की ज्या दिवशी हे विष्णुदेव निद्रेतून जागे होतात आणि श्री शंकरांकडनं पृथ्वीचा जो हा कारभार आहे तो पुन्हा आपल्या हातामध्ये घेतात आणि परत त्यांचं जे कार्य आहे पृथ्वीवरचं ते चालू होतं. तर अशी होती ही गोष्ट, की विष्णुदेव हे निद्रिस्त अवस्थेत का जातात, किती वेळ जातात आणि त्यामागची गोष्ट काय आहे आणि त्या दरम्यान पृथ्वीवर काय होतं, ते नसताना त्यांचा हा जो कारभार आहे तो कोण सांभाळतं,
ह्याबाबत आज आपण एक छोटीशी गोष्ट बघितली. आशा आहे की तुम्हाला गोष्ट आवडली असेल, ही नवीन माहिती आवडली असेल. तर अशा नवनवीन गोष्टींसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील, पुराणातल्या, कुठल्या देवांच्या किंवा एका विशिष्ट कुठल्या प्रसंगाच्या गोष्टी ऐकायला आवडतील, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.